मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वीच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे यांनी दिली आहे। गुन्हा घडलेल्या ठिकाणाहून पुरावे गोळा करण्याकरता या फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग होणार आहे। या अगोदर फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध नसल्याने मुंबईवरून मागून गुन्ह्यातील पुरावे गोळा केले जात होते। आयुक्तालयात सध्या परिमंडळ 1 करता एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध असून लवकरच परिमंडळ 2 आणि परिमंडळ 3 करता अशा एकूण 2 व्हॅन उपलब्ध होणार आहेत। आयुक्तालयाच्या हद्दीत वसई विरारमध्ये जर काही गंभीर गुन्हा घडल्यास हीच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पाठविण्यात येणार आहे। या व्हॅनकरता एकूण 4 जणांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येकी 12 तासाला 2 असे एक्सपर्ट कर्मचारी उपलब्ध आहेत। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत। त्यात प्रामुख्याने एखादा गुन्हा घडल्यास त्या ठिकाणी मार्किंग करण्याकरता लागणारे टेप आणि कोन उपलब्ध आहेत। घटनास्थळावरून पुरावे लिफ्ट करण्याकरता लागणारे सर्व साहित्य, पॅकिंग करण्याकरता लागणारे साहित्य, DNA किट साहित्य, सायंटिफिक तपासणीसाठी लागणारी उपकरणे आणि साहित्य उपलब्ध आहे। नवीन कायदा लागू झाला असून त्यात ज्या गुन्ह्यात 7 वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा असते त्यात घटनास्थळावर जाऊन पंचनामा करणे गरजेचे आहे आणि घडलेले गंभीर गुन्हे यात फॉरेन्सिक व्हॅन उपयोगी पडणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे यांनी दिली आहे। व्हॅन आल्यापासून तिचा वापर गुन्ह्यात पुरावे करण्याकरता होत आहे। नवीन कायद्यांच्यानुसार ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांच्या घटनास्थळांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅननी भेट देणं अपेक्षित आहे। त्यानुसारच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 साठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झालेली आहे। तो 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले जे गंभीर गुन्हे आहेत अशा घटनास्थळाला ते भेट देणार आणि घटनास्थळावरून तपासकामी जे आणि पुराव्याकामी उपयुक्त सगळे जे काही आर्टिकल्स वगैरे असतील ते लिफ्ट करण्यामध्ये आणि पॅकेजिंग करण्यामध्ये ते तपासी अंमलदाराला मदत करणार आहेत आणि गुन्ह्याचा चांगल्या दृष्टीने तपास होण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा निश्चितच उपयोग होणार आहे। सर, आता किती आलेले आहेत फॉरेन्सिक व्हॅन आणि अजून किती येणार आहे? सध्या आपल्याकडे परिमंडळ 1 साठी एक व्हॅन आलेली आहे आणि लवकरच परिमंडळ 2 आणि 3 साठी सुद्धा व्हॅन उपलब्ध होणार आहे। या व्हॅनसाठी किती फॉरेन्सिक एक्सपर्टची नेमणूक करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे? सध्या एका शिफ्टमध्ये 2 एक्सपर्ट त्याच्यामध्ये असतात। 24 तास स्टाफ त्याच्यावरती अवेलेबल असतो।